नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आजचा ब्लॉग चालू होत आहे ऋषीच्या शेतापासून. कारण की आज काही करमत नव्हतं, त्यामुळं ऋषीनं म्हणला चला माझ्या शेताचा तुम्हाला टूर देतो. त्यामुळं आम्ही आलो ऋषीच्या शेताकडे. तर बघूया ऋषीच्या शेतामध्ये काय काय आहे. तर तुम्ही टिकून राहा या व्हिडिओमध्ये. हे बघा आमची विहीर, आम्ही यातनं आमच्या शेताला पाणी देतो. तर बघू आपण लाईट आहे का नाही. तर आम्ही चालू केलं तर काही लाईटच नाही. चला लाईट नसल्यामुळं आज काय ऋषी शेताला पाणी देणार नाही. तर बघूया आपण ऋषीचं शेत. हे चाललं आहे ट्रॅक्टर. तर पहिला सुरू तुम्हाला दाखवतो हे नारळाचं झाड. तर याला लावून मला झाली 3 महिने. तर हे बघा आणि आणखी एक आहे ते पण दाखवतो तुम्हाला. 3 महिने झाले त्याला लावून. तर बघा हे पण 3 महिन्याचा परंतु हे बघा एकदम नंबर काढला आहे. इथे बघा हे आहे आवरा, एकदम गावरान एकदम कडक. हे बघा आवरा हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लागतात. आणि हे आहे ना आंब्याचं झाड. या आंब्याला लगभग 6 महिने तर सहज झालेले आहेत. तर या पुढचं दाखवतो तुम्हाला. आणि हे आहे आमचा जुंधळा. हे बघा इथं लहानच राहिलं आहे तिकडं म्हणजे एकदम असं उंच उंच गेला आहे. तर या पुढे दाखवतो तुम्हाला काय काय आमच्या शेतामध्ये. तर हे मित्रांनो हे बघा हे आम्ही लावलेलं आहे भोपळ्याचा वेल. तर भोपळ्याचा वेल एवढा छोटा असताना सुद्धा याला फुलं लागलेली आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही. तर हे आम्ही दाखवतो तुम्हाला. हे बघा ऑर्गॅनिक शेती कशी केली जाते. तर ह्याच्यामध्ये हे बघा आम्ही टमॅटोचं झाड लावलेलं आहे. तर याला हो का एकदम छान प्रकारे 2 टमाटे आणि हे मिरच्या बघा हे मेथी लागलेली आहे. आणि हे सगळे टमाटे मिरच्या आहेत. हे बघा हे तू लावलास. लसूण आहे आणि त्याच्या पुढचं हे उंच ह्याचं दिसतं आहे ना हे म्हणजे कांदा आहे. आणि ते आम्ही मेथी लावलेली आहे काल परवा दिवशी. इथं मेथी पण आहे आणि ते बघा टमाट्याचे झाडं आहेत आणि मिरच्या पण एकदम चांगल्या एकदम कडक प्रकारे लागले. हे बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम शेणखत आणि ऑर्गॅनिक आहेत. आणि इकडे तुम्हाला दाखवतो या हळूच्या तोडू नका. हे बघा मेथी काल परवा दिवशी शिकलेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही हे वांग्याचं झाड. याला एक पण वांगू पण लागलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही किती छान आहे है ना. चला या. आणि ही आहे पालक. हे बघू शकता तुम्ही पालक आहे. तर आता कडलं या बाजूला तुम्ही. बाजूला नंतर तुम्हाला मी दाखवतो कारवळ. हे बघा जास्त टाकलेले तर एकदम कडक प्रकारे कारवळ आलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही. हो का एकदम काळ्या काळ्या प्रकारची कारवळ आहे. पाणी कधी दिला तिथं? पाणी मित्रांनो कालच दिलेलं आहे. आणि एकदम हे बघू शकता तुम्ही पाणी दिल्यामुळं एकदम छान प्रकारे असे दाणे चढतात असे. नंतर हुरड्याला येतात. हुरडा मोकार माणसं हे बघा हे नुसतं मोक्कार माणूस आहे. खतरनाक आलेला आहे. ह्या वेळेस तर हे का टाकायनीस का रे? काय म्हणते ते मध्ये टाकलतास की गेल्या वर्षी आठवडा नाही कस काय? कारण की इकडं ते आहे ना सूर्यगावानं इकडं लावलं आहे, तिकडं अंकलनं लावलं आहे. मग काही गरजच पडायला मग टाकलं. हे बघा एकदम कडक असं लागलेलं आहे. हे आहे धुरा सुरेश बाबाचा आणि ऋषीचा. आणि बघू शकता हे बघा पण चांगल्या प्रकारे तूर आलेली आहे. ऋषीची ऑर्गॅनिक शेती. आणि तुम्ही बघू शकता हे आहे आदिनाथ आणि हे आहे वैष्णव. हे आले आहेत काय शेत पाहण्यासाठी. हां हां शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत दोघं जण. आणि लई दिवस झालं आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आला नव्हता. हे माझ्यापेक्षा एकदम किती एवढं उंच आहे. मधले मध्ये तुम्ही सांगूच नका एकदम उंच 10 फूट असतील कमीत कमी. आणि कमी आणि जास्तीत जास्त 10 फूट 10 फूट त्याच्यावर. अजून का लावलास? मेथी राहिली इकडे मध्ये. अजून काही तर खाय दिसत झाले त्याच्यामध्ये काय आहे मध्ये या मित्रांनो. हळू नाही बाबा. मध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवतो हरभरे. हे बघा हो का एकदम छान प्रकारे हो का बघू शकता तुम्ही. हे बघा हरभरे पण लागलेले आहेत तर मी खातो.
ओके तोडलं बघ, तोडलंय तुझं. कशासाठी आलो भिक्षेतात बघण्यासाठी आलो. तर आम्हाला खाण्यासाठी घेत आहे. बघतो मी कशी होईल. टाटा मुंडर भवन वाकडा कसा. तर हे बघू शकता तुम्ही आम्ही खाण्यासाठी घेतलेलं आहे. हे तो खाण्यासाठी घेतला हात सुद्धा लावू देणार झाले. तर हे बघू शकता तुम्ही किती हे लागले त्याला. ढाळे हरभरे. हे काय रे. अजय ओ काकू काकू काकू! बघा तुमच्या शेतातलं. तर आम्ही फोटोशूट साठी एवढं फुल जागा अब्बा एक प्रकारे शेणखत. शेणखत. पाय आणि गेला आमच्या माझा. शेताला का नाही इनऑर्गॅनिक काहीच केलं नाही. सगळं ऑर्गॅनिक आहे. फक्त आणि फक्त शेणखत. दुसरं काहीच नाही ओके. आमच्या शेताला. तर बघू शकता. आणि हे का हार मध्ये हा? हे त्याला काम त्याचं हे मोहरी मावरी. आपण भाजीला टाकतो ना मोहरी, हा तिचं हे असतं. बघू शकता. हे इथं पण आहे. चला या. लय जागी दिसलं रे मला. आणि हे का म्हणते तर झालं आईच मोकार वाटायला पाहिजे. मक्कार माणसाचं. आता पाणी कधी चालू करणार तू? पाणी आता उद्या. उद्या. लाईट येते असेल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मक्कार माणसाचं शेत. तुम्ही तर आता बघितलंच असाल व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये करून सांगा. प्युअर ऑर्गॅनिक शेती. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब ऋषीसाठी. हुरडा खायला मात्र नक्की या बरं का. हा हुरडा खायला नक्की या. मंडळी आता जायचं आहे चैतनच्या शेतामध्ये. तर ह्यानं आम्हाला म्हणलेलं आहे यांच्या शेतातल्या शेंगा खाऊ घालण्यासाठी येत आहे आम्हाला. तर आम्ही कानून तोडून आम्ही चाललो आहे. किती 1 2 3 आम्ही आलो आहे चैतनच्या विहिरीकडे. तर तुम्ही बघू शकता हे आहे चैतनची विहीर. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कचरा आणि पाचोळा किती लिपट आहे. त्यामुळे आम्ही सापडलेला आहे पाचोळा. पण आम्ही पोहणार नाही आज. होय कसं करणार असतो ऋषी. त्यामुळं कॅन्सल. तर तुम्ही बघूया आपण चौगामध्ये रेस लागलेली आहे. काय माउंट रेस कोण पहिल्यांदा सुरू चाललं त्याला हे लिंबू बक्षीस. पळा पळा. तुला का झालं. हा. एक रे हो मोकार माणूस या ना. हळूहळू चढाव. त्या काटाच्या झाडाला धरलतास का. लिंबू ऐकी हो. लिंबू भेटते म्हणून पुढी पुढी पळाले. मला लिंबू भेटते म्हणून गेलं पुढी लागले का. हे का हो पाप हात काटे हे ठेव का. लिंबू दिलं असतं की मी घरी होतं माझ्या. आपले का केलास पाप उगच. एका लिंबाबाई का एका लिंबापाई असले गेलो का दोस्तांनो कसं करावं आता. चला सर. घरी लिंबाचं झाड आहे की बोकार. थँक्यू आपकी ट्रॉफी. चला आपण चिडीला त्याला देतो. आपकी ट्रॉफी. थँक्यू. आपकी ट्रॉफी. आपकी ट्रॉफी. का करणार सध्या ट्रॉफीचं. काय बी नाही चिरून खाणार आहोत. वापस दे मग मला. का बरं. काय रे काय गे. तर मंडळी हो का हे आहे चैतनचं मळ्यामध्ये लावलेलं आहे चैतन. कोथिंबीर मेथी आणि इथं वांगे. अबे वांगे हे बघा वांगी. हो का इथं वांगे आणि इथं आहे मिरच्या. हे बघ इकडे. हे देखो. वाव वाव. अबे थांब एक कुणा जातीचं आहे रे? एक मिनिट इकडे बघ. हा थंबनेलला फोटो घेतलो चल. आणि इथं आहे काय म्हणतात हे लसूण. काय मोठे लट गाजर लागलं. तर ऋषी गाजर तोडाय गेला आणि त्या दाखवू अजून रे वरचा माहिती आहे बघ त्याचा पहिला दात पडत.
भाऊ लय तुटू लागतंय. दोन घ्यायचं. तुम्हाला ऋषी आणि चैतनच्या शेतामध्ये ब्लॉग आवडला असलं तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय श्रीराम. जय श्रीराम. त्याच्यापर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.